चला पुढचा लेसन पाहू मुलांना आपण आज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मागचा लेसन थोडासा हेवी गेला असेल कदाचित तुम्हाला, विशेषतः तो मॅग्नेटिक क्वांटम नंबरवाला. हरकत नाही, आज त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं होतं त्यात ते सांगणार आहे. ठीक आहे, पहा आता अगदी क्वांटम नंबर बाजूला ठेवू, पण कॉन्फिगरेशनसाठी काय आवश्यक आहे हे मात्र तुम्हाला समजायला पाहिजे. पहा पहिली शेल आपण कोणती घेतली होती? के शेल. काही अडचण? पहा आता डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं असेल हे मी तुम्हाला सांगतोय. हे जरी समजलं तरी चालेल. पहिली शेल कोणती असते? के शेल, बरोबर आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत n=1. किती इलेक्ट्रॉन असतात? 2. सबशेल किती? यामध्ये एकच सबशेल आहे. काय नाव त्याचं? एस सबशेल, बरोबर आहे. त्याच्यात किती ऑर्बिटल? एकच ऑर्बिटल. कोणतं? एस ऑर्बिटल. आणि एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. S +½ आणि S -½ हे काय आहे? स्पिन क्वांटम नंबर. म्हणजे पहा पहिली शेल संपली. आता पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ही एस सबशेल आहे ज्याच्यासाठी अझिम्थल क्वांटम नंबर L=0 असतो. ऑर्बिटलची संख्या मॅग्नेटिक क्वांटम नंबर m=0, 2 इलेक्ट्रॉन. आणि नंतर S+½ स्पिन क्वांटम नंबर S=−½ बरोबर आहे की नाही? मग आता मला या पहिल्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर जर लिहायचे असेल तर मी काय लिहिल? पहा बरं, या इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचायचं तुम्हाला. मग मी लिहिल n=1, L=0, m=0, S+½ हे झाले पहिल्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर. म्हणजे तुम्ही आता आपण जे शिकून घेतलं, सर तो इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मध्ये आहे, सर तो एस सबशेल मध्ये आहे, सर तो एस ऑर्बिटल मध्ये आहे. एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन पैकी 2 पैकी कोणता? ज्याचा स्पिन हा क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे तो. बरोबर आहे की नाही? आले त्या इलेक्ट्रॉन पर्यंत, सापडला इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता दुसऱ्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर काय दिसतील तुम्हाला? n=1, L=0, m=0 आणि S काय दिसेल आता? -½ कारण 2 इलेक्ट्रॉन जर एका ऑर्बिटल मध्ये असतील तर त्यांचा स्पिन हा नेहमीच अपोजिट असतो. अन्यथा इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. 2 इलेक्ट्रॉन जवळ आले तर एकमेकाला रिपेल करतील, मग ती राहतील का तिथे? नाही. मग अशा वेळेला त्यांचा फोर्स ऑफ रिपल्शन आपोआपच नाहीसा कसा होतो किंवा 0 कसा होतो, न्यूट्रलाइज कसा होतो? एक जर असा क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन हा अँटी क्लॉकवाईज फिरत असतो. मग याला जर मी S+½ म्हटलं तर याला मी S=−½ म्हणेल. पहा आता, म्हणजे हे पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन, पहिली शेल संपली, नाही का? मग आता आपण दुसऱ्या शेल कडे गेलो. आता दुसरी शेल 8 इलेक्ट्रॉन असलेली. मग सेकंड शेल के नंतर कोणती शेल असते? ही एल शेल, बरोबर आहे. n= किती असतो इथे? 2. याच्यामध्ये किती सबशेल्स आहेत म्हटलं होतं मी? 2, बरोबर आहे. कोणत्या कोणत्या 2 सबशेल आहेत? एक आहे एस आणि दुसरी आहे पी सबशेल, बरोबर आहे. इथे L=1 असतो आणि इथे एस सबशेल म्हणजे L=0. ठीक आहे. मग ज्यावेळेला L=0 असतो तेव्हा ऑर्बिटल एकच, एस ऑर्बिटल, m=0. ऑर्बिटलचं नाव एस ऑर्बिटल. पुन्हा इथे 2 इलेक्ट्रॉन, S+½ S=−½ आता याच्यानंतर हे असं जर दाखवलं तर हा इलेक्ट्रॉन समजायचा आणि वर एरो असेल तर S+½ आणि असं जर मी लिहिलं तर S=−½ असे आपण आता असे सिम्बॉल देऊया त्याला, म्हणजे आपल्याला समजायला सोयीचं होईल. हा +½ हा दुसरा -½ वर एरो असेल तर S=+½ डाउनवर्ड असेल तर S=−½
आता दुसऱ्या शेल मध्ये कोण आली? पी सबशेल पण आली. मग आता पी सबशेल मध्ये मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजे ऑर्बिटलची संख्या 3 असते. याचं विभाजन 3 मध्ये झालेलं आहे. मग इथे m इज इक्वल टू -1, m इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू +1. बरोबर आहे की नाही? स्टार्टिंग फ्रॉम -l टू +1 +l व्हॅल्यू. याला नाव दिले होते आपण px, py, pz ॲटॉमिक ऑर्बिटल. बरोबर आहे. आणि प्रत्येकामध्ये 2 इलेक्ट्रॉन, s इज इक्वल टू +½ -½ +½ -½ +½ पॉवर. मग आता झाले 8 इलेक्ट्रॉन पुढचे. 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला कोणत्या इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचायचं आहे 4 क्वांटम नंबर जर मी सांगितले तर तुम्ही बरोबर तोच इलेक्ट्रॉन पकडता की नाही पहा. म्हणजे पोस्टल ऍड्रेस तुम्हाला सापडतो की नाही पहा. समजा मी सांगितलं n इज इक्वल टू 2, l इज इक्वल टू 1, m इज इक्वल टू +1, s इज इक्वल टू -½ शोधा बरं हा इलेक्ट्रॉन कुठे येतं. जा तुम्ही स्वतः विचार करा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इक्वल टू 2 कुठे नेऊन घालतो? मेन एनर्जी शेल मध्ये. सर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये आहे. चाललो मी दुसऱ्या शेल मध्ये. सर ओके सर दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. मग ठीक आहे. एल काय सांगतो? सर एल इज इक्वल टू 1. सर दुसऱ्या शेल मध्ये तर 2 सब शेल आहेत, एस आणि पी. एल इक्वल टू 0, एल इक्वल टू 1, एल इक्वल टू 0 म्हणजे एस, एल इक्वल टू 1 म्हणजे पी. मग सर मला आता पी सबशेल मध्ये जायला सांगितलं ऍड्रेस नुसार. मी चाललो पी सबशेल मध्ये. गेले पी सबशेल मध्ये. अरे तिथे 6 इलेक्ट्रॉन आहेत. 6 पैकी कोणता? मॅग्नेटिक क्वांटम नंबर आला धावून. त्या सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. कोणते कोणते? px, py, pz. त्यापैकी कुठे आपला इलेक्ट्रॉन? m इज इक्वल टू +1 म्हणजे काय? m इज इक्वल टू -1 म्हणजे मी इथे आलो असतो. m इज इक्वल टू 0 दिलं असतं तर इथे आलो असतो. m इक्वल टू +1 म्हटल्यावर मी इथे आलो आता नाही का? pz ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये मी आलो. मग इथे आल्यावर पुन्हा 2 इलेक्ट्रॉन आहेत नाही का? मग 2 मध्ये याचं काय म्हणणं आहे? s इज इक्वल टू +½ आणि याचं कोणतं? s इज इक्वल टू -½ मग बघा m इज इक्वल टू 2 आलो आपण. l इक्वल टू 1 इथे आलो. m इक्वल टू 1 इथे आलो आणि s इज इक्वल टू -½ हा +½ आणि हा झाला तुमचा -½ बघावर शोधला की नाही इलेक्ट्रॉन तुम्ही. आता याला म्हणायचं क्वांटम नंबर. इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट ऍड्रेस ऍटम मध्ये कुठे आहे, कोणत्या शेल मध्ये, कोणत्या सबशेल मध्ये, कोणत्या ऑर्बिटल मध्ये आणि त्याचा स्पिन कसा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती देणारे हे आपले 4 क्वांटम नंबर आहेत. ठीक आहे. हे झालं क्वांटम नंबर विषयी सोप्यात सोपं एक्सप्लेनेशन. आता मी जर म्हटलं तुम्हाला मुलांनो या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर द्या तर तुम्ही देऊ शकता. कसे देऊ शकता? लिहा बरं, पहा लिहून. आणि मी जे सांगतो आता ते आणि तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे का चेक करायचं आहे तुम्हाला. हा जो मी दाखवला याचे क्वांटम नंबर लिहायचे. उलटीकडून जाऊ शकता तुम्ही. इथे s इज इक्वल टू काय म्हणाल तुम्ही आता? +½ म्हणजे s इज इक्वल टू +½ कारण काय वर दाखवला एरो म्हणजे हा क्लॉकवाईज स्पिन असलेला. इथे तुम्ही आला m इज इक्वल टू किती आहे? -1 आहे. त्यानंतर वर आले कुठे आहे? हा l इज इक्वल टू 1 आहे आणि n इज इक्वल टू 2 आहे. झाले क्वांटम नंबर त्याचे. तुम्ही पण 100% बरोबर लिहिलेलं असेल. आता अर्थात आपल्याला परीक्षेत वगैरे असं काही विचारत नाही. आपल्याला सरळ राईट ए नोट ऑन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, राईट ए नोट ऑन मॅग्नेटिक क्वांटम नंबर, डिफाईन स्पिन क्वांटम नंबर असे छोटे छोटे प्रश्न विचारतात. हे असे संपूर्ण चार्ट काही तुम्हाला विचारल्या जाणार नाही. ठीक आहे. मग आता हे क्वांटम नंबरचं अगदी सिंपल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं. आता पहा, आता मी अगदी सोप्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, त्याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जाऊ शकतो आपण असं 3ऱ्या शेल मध्ये, 4थ्या शेल मध्ये, पण गरज नाही. आता मी क्वांटम नंबर काहीच लिहित नाही, याच्याशी काही गरज नाही आपल्याला. आता पहा, आता मी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या प्रकरणाचा बाकीचा कोणताच भाग नाही समजला क्वांटम नंबरचा तरी चालतो. पण
हा चार्ट मात्र तुम्हाला समजला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहजपणे लिहिता येईल. पहिली शेल के, नंतर एल शेल, इथे किती इलेक्ट्रॉन 2, इथे किती असतात एकूण 8, बरोबर आहे. तिसऱ्या शेल मध्ये गेले के एल एम शेल, बरोबर आहे, किती इलेक्ट्रॉन असतात 18, बरोबर आहे. आता मी शेलचं विभाजन सबशेल मध्ये करणार आहे. एस सबशेल, इथे एस आणि पी सबशेल, बरोबर आहे, इथे एस पी आणि डी सबशेल. काही अडचण. आणि नंतर मग चौथी शेल सुरू होईल. पहा बरं, आता पहा, हे आहे, याला मी 1s लिहितो. आता यस सबशेल आहे, ही पहिल्या शेल मधली यस म्हणजे 1s. आता ही पण यस आहे, पण ही कोणत्या शेल मधली आहे, दुसऱ्या, याला मी म्हणतो 2s सबशेल. त्यानंतर ही पी आहे, म्हणजे कोण, याला मी 2p सबशेल म्हणेल, दुसऱ्यातली पी. ही पण यस आहे, पण तिसऱ्यातली आहे 3s, हे 3p, आणि याला मी काय म्हणेल 3d म्हणेल, नाही का. नंतर मग चौथी शेल सुरू होईल. हे इकडे दाखवतोय वाटलं तर मी, चौथी शेल के एल एम एन शेल, किती इलेक्ट्रॉन असतात 32, एस पी डी एफ, 4 सबशेल असतात त्यामध्ये, नाही का. मग याला काय म्हणेल मी 4s, 4p, 4d आणि 4f. जसं याला मी 3s, 3p, 3d. आता पुढे कोण, चौथी शेल सुरू झाली म्हणून 4s, 4p, 4d आणि 4f असे त्याला नाव देऊ आपण. मग हे समजलं का, पहा बरं. पहा, दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल एस आणि पी, तिसऱ्या मध्ये 3 एस पी डी, चौथ्या मध्ये 4. मग आता याला आपण त्या मेन शेलचे नंबर पण दिले आणि सबशेलचं नाव पण दिलं, नाही का. आता हे ऑर्बिटल पण आपल्याला माहिती पाहिजेत. पहा, ऑर्बिटल कसे तयार होतील इथून पुढे. एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. हे ऑर्बिटल 1s ऑर्बिटल, हे 2s ऑर्बिटल. आता याचे 3 ऑर्बिटल तयार झाले, 2px, 2py, 2pz. काही अडचण. पहा, शेलचं विभाजन सबशेल मध्ये झालं आणि सबशेलचं विभाजन आता कशात झालं, ऑर्बिटल मध्ये झालं, बरोबर आहे. एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, जास्तीत जास्त 2. पहा, आता कॉन्फिगरेशन फार सोपं होऊन राहिलं. आता हे क्वांटम नंबर वरूनच तयार केलेलं आहे, पण मी आता लिहित नाही, ते झालं शिकवून. आपल्याला तर याचं काम पडणार आहे फक्त. मग हे 1s ऑर्बिटल, हे 2s ऑर्बिटल, हे 2px, हे 2py, हे 2pz एटॉमिक ऑर्बिटल, बरोबर. हे सबशेलचं रूपांतर ऑर्बिटल मध्ये झालं. पुढे गेले, हे 3s सबशेल यस, ऑर्बिटलला पण यस म्हणतो. इथे काय होईल, 3px, 3py, 3pz. पुन्हा p चे 3 भाग पडले ऑर्बिटलचे, 3px, 3py, 3pz, नाही का. आणि d चे नाव काय दिले होते आठवा बरं, 3 dxy, dyz, dxz, dx स्क्वेअर, y स्क्वेअर आणि 5वं dz स्क्वेअर. चालले 5 ऑर्बिटल, बरोबर आहे. प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन टाका बरं. बघा, तुमची तिसरी शेल संपली. आता हे इथपर्यंत इलेक्ट्रॉन, प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन राहतात ऑर्बिटल मध्ये. ज्याला हे समजलं त्याला आता कॉन्फिगरेशन कळणार. म्हणजे मी काय केलं, शेल्स आहेत, सबशेल्स आहेत, ऑर्बिटल आहे. दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल आहेत, एस आणि पी. एस मध्ये 1 ऑर्बिटल, पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात, त्याला नाव दिले 2px, 2py, 2pz. एस मध्ये एस ऑर्बिटल, पी मध्ये px, py, pz आणि डी मध्ये 5 ऑर्बिटल. हे पाठ करायचे. dxy, dyz हे प्लेनचे नाव आहेत. xy प्लेन, yz प्लेन, zx प्लेन म्हणा किंवा xz म्हणा, dx स्क्वेअर, y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. तर हे झालं आपलं ऑर्बिटल. आता पहा, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, तर ते कसं लिहिणार आपण. मग त्याच्यासाठी आपल्याला तर हे पाठ करावं लागतं. पहिली शेल हे 1s, नंतर दुसऱ्यामध्ये 2 2s 2p, तिसऱ्यामध्ये 3 3s 3p 3d. मग चौथी शेल सुरू झाली 4s 4p 4d 4f, नाही का. जसं जसं समोर जाऊ तसं तसं हे वाढत वाढत जाईल. आता हे समोर काही दाखवत नाही, गरजही नाही. इथपर्यंत बहुतांश पहिले 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत होऊन जातील.
आणखी जास्तीत जास्त 4s घेऊ आपण यातलं. तर हा चार्ट तुमच्या जरी लक्षात आला तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं फार सोपं आहे. मग आता इथपर्यंतच्या पार्ट मध्ये तुम्ही काय लक्षात घ्यायचं, पहिली शेल आहे ज्यात 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यात एक सबशेल आहे ज्याला नाव दिलं मी एस सबशेल. बरोबर आहे, बोर्डवर पाहू शकता. त्या एस सबशेल मध्ये एकच ऑर्बिटल आहे, त्या ऑर्बिटललाही काय नाव दिलं आपण, एस ऑर्बिटल. आणि एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात, 2. ते कसे राहतात, अपोजिट स्पिन वाले. पहिल्याला जर एस इज इक्वल टू प्लस हाफ असेल तर ऑर्बिटल मधला दुसरा इलेक्ट्रॉन हा एस इज इक्वल टू मायनस हाफ वाला असतो. पहिली शेल संपली. तुम्ही दुसऱ्या शेल मध्ये आले, काय परिस्थिती आहे तिथे, दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल आहेत, एस आणि पी. एस मध्ये एकच ऑर्बिटल, एस ऑर्बिटल. पी मध्ये 3 ऑर्बिटल आहेत, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. बरोबर आहे. 2 इलेक्ट्रॉन अलॉंग एक्स ऍक्सिस, 2 इलेक्ट्रॉन अलॉंग वाय ऍक्सिस, 2 इलेक्ट्रॉन अलॉंग झेड ऍक्सिस. ते ओरिएंटेशन ज्याला म्हटलं होतं आपण ते तसं राहील. मॅग्नेटिक फील्ड मध्ये बेटर ते विसरलं तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवायचं, पी सबशेलचं विभाजन 3 ऑर्बिटल मध्ये होतं. कोणत्या कोणत्या, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. बरोबर आहे. प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन असतात. आपण तिसऱ्या शेल मध्ये गेलो, तिसऱ्या शेल मध्ये तुम्हाला 3 सबशेल दिसून आल्या, एस पी डी. तिसऱ्या मध्ये म्हणून त्याला काय नाव दिलं मी, 3s 3p 3d. 2d होईल का, नाही होणार. दुसऱ्या शेल मध्ये डी सबशेल नाहीये, तिसऱ्या मध्ये तिची सुरुवात झालेली आहे. इथे एकच आहे, इथे 2 आहे, इथे 3 सबशेल आहे, एस पी आणि डी. आता पी चे ऑर्बिटल जसे पी एक्स, पी वाय, पी झेड आहे तसे डी चे 5 ऑर्बिटल असतात. मॅग्नेटिक क्वांटम नंबर 5 असतात इथे, स्टार्टिंग फ्रॉम -l टू +l, -2, -1, 0, +1, +2. बरोबर आहे की नाही, ते विसरून जा. आता हे एवढं लक्षात ठेवा की डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल आहे, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स वाय, वाय झेड, झेड एक्स, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. 5 ऑर्बिटल. तुम्ही चौथ्या शेल मध्ये गेले, चौथ्या शेल मध्ये 4 सबशेल आहेत, एस आहे, पी आहे, डी आहे आणि एफ आहे. एस मध्ये एकच ऑर्बिटल, एस ऑर्बिटल. पी मध्ये 3, पी एक्स, पी वाय, पी झेड. डी मध्ये 5 ऑर्बिटल, डी एक्स वाय, वाय झेड, झेड एक्स, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर. ठीक आहे. तशी एफ मध्ये किती ऑर्बिटल सांगितले होते मी तुम्हाला, 7 ऑर्बिटल. आणि एफ ची कॅपॅसिटी किती, 14 इलेक्ट्रॉनची. बरोबर आहे. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2, 7 2 14, म्हणजे 7 ऑर्बिटल आहेत एफ मध्ये. त्याला काही नावं दिलेले नाही आपण. तर हे समोरचं क्लासिफिकेशन 4s, 4p, 4d, 4f. एफ ची कॅपॅसिटी 14, डी ची 10, पी ची 6, एस ची 2. इथे 10 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे बरोबर तुमचे हे 8 इलेक्ट्रॉन, पहिले 2 इथे 2 आले. हे 8 इलेक्ट्रॉन कुठे कुठे आहे, 2 एस मध्ये आणि 6 पी मध्ये. इथे 2, इथे 6 आणि इथे 10. 10 आणि 6 16 आणि 2 18 इलेक्ट्रॉन. आता माझ्या माहितीनुसार हे सगळे क्वांटम नंबर, शेल, सबशेल ज्याला समजले त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं फारच सोपं आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी आपल्याला अजून 3 नियमांची गरज आहे. हे 3 नियम शिकून घेतल्यानंतर मग आपल्याला कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येतं. कोणते नियम आहेत हे 3? पहिला नियम आहे पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, दुसरा हुन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि तिसरा आहे अबाऊ प्रिन्सिपल. अगदी छोटे छोटे सोपे सोपे नियम आहेत, ते आपण घेणार आहोत. ते झाले की तुम्हाला सर्व कोणत्याही मूलद्रव्याचं कॉन्फिगरेशन लिहिणं सोयीचं होईल. ठीक आहे. मग हा चार्ट वाटलं तर वहीमध्ये काढून घ्या. हे 2 2 2 काय लिहिले मी, हे इलेक्ट्रॉन आहेत एका ऑर्बिटल मधले. चालेल. हे 3dxy, 3dyz, 3dxz वगैरे हे असं आहे. आणि इलेक्ट्रॉन याच्यानंतर सिंबॉलिकली कसे दाखवणार आपण, हा s इज इक्वल टू प्लस हाफ, मायनस हाफ, प्लस हाफ, मायनस हाफ, प्लस हाफ, मायनस हाफ. आता मी जर म्हटलं तुम्हाला यातले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर याचा क्वांटम नंबर दोघांचे काय राहतील, तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. सर n इज इक्वल टू 3 आहे,
सर इथे L इज इक्वल टू 1 आहे, मग इथे आलो M इज इक्वल टू -1 आहे, याचा पहिल्याचा S इज इक्वल टू +1 हा -1, कुठेही कोणत्याचेही क्वांटम नंबर तुम्ही लिहू शकले पाहिजेत. म्हणजे आता क्वांटम नंबर वरून आपण हे सांगू शकतो की तो इलेक्ट्रॉन त्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये नेमका कोणत्या ठिकाणी आहे. आणि एक इलेक्ट्रॉन, मी जर 4 क्वांटम नंबर दिले तर तुम्हाला तो एकच इलेक्ट्रॉन सापडेल. असं नाही होणार की याचे आणि याचे क्वांटम नंबर सारखे आहे. सगळ्यांचे क्वांटम नंबर वेगवेगळेच भरतील. होऊ शकतं तिघांचे सारखे व 3 सारखे असतील, पण कुठे ना कुठेतरी चौथा क्वांटम नंबर आपला बदललेला राहील. त्याचा विचार आपण पुढच्या लेसन मध्ये करणार आहोत. ठीक आहे. मग 8वा लेसन आपला आता जस्ट आपण रिवाइज केलेला आहे आणि 9व्या लेसन कडे आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे जाऊया. तोपर्यंत गुड बाय, सी यू.